हॅलो गाईज, नमस्कार. तर आज आम्ही एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहोत आणि आम्ही कुठेतरी चाललो आहे आणि आमचं मच अवेटेड वेकेशन आहे. पण आम्ही तुम्हाला लगेच रिव्हील नाही करणार आहोत की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही ऑल सेट फॉर अवर वेकेशन आणि आता कॅब बुक केली आहे. तर कॅब येते आहे एअरपोर्टला जायला. तर इथे आम्ही रेडी आहोत. इथे सचिन आणि सौम्या बसलेत. सौम्याकडे ऑप्शन्स आहेत 2 शूज. तर चेक करते कुठलं चांगलं दिसेल. तर आधी व्हाईट इज वेल. आणि आम्ही रेडी आहोत. हे आमचं बघू शकता. हे बॅग्स रेडी आहेत. तर आता जशी टॅक्सी येईल तसं आम्ही खाली जाऊ आणि पुढे तुम्हाला अपडेट देत राहू. आणि आमचं आउटफिट आहे तर आम्ही एअरपोर्टला जाऊनच तुम्हाला दाखवतो. चलो बाय, सी. तर आता इथे आम्ही बघताय पोचलो आहोत आणि आम्ही अजून टॅक्सीतच आहोत. जस्ट एअरपोर्टला पोचलो आहे आणि आता रात्रीचे अराउंड 11:30 झाले. कारण आमची पहाटेची फ्लाईट आहे. रात्री जेवण खाऊन नंतर निघालो. आता आम्ही एअरपोर्टला जातो आणि हे आहेत आमचे आउटफिट. एकदम कम्फर्टेबल कॉर्ड सेट. सचिनने जॅकेट घातलं आहे. सौम्या आणि मी माझे ट्विनिंग कॉर्ड सेट आहे. हे आमचं लगेज आहे. खूप जास्ती लगेज नाही आहे. प्रत्येकाची एक एक बॅग पकडून आणि खाण्याची. तर बघू शकता पर्यंत 12 वाजले आम्ही निघालो. आता मी एअरपोर्टला पोचलो आहे आणि इंडिगोचं आम्ही आमचं फ्लाईट शोधतो आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे. जा पुढे जा जरा. हां बस. गाईज लिटिल अपडेट. आमचं खाऊन झालं आहे आणि आम्ही एंटर केलं आहे. सगळं झालं आहे आमचं दफ्तर आणि चेकिंग झालं आहे. आता काही 2:44 वाजले. 2:55ला आम्हाला आमचं बोर्डिंग स्टार्ट करायचं सो दॅट वी कॅन फायनली एंटर द प्लेन आणि तेव्हा तुम्हाला कळणार आहे की आम्ही कुठे जाणार आहोत. फ्लाईटचा वेळ झाली आहे आणि आम्ही आता बसमधनं फ्लाईट बोर्ड करणार आहोत. सौम्या, वेर आर वी गोइंग? Thank you for your understanding and cooperation. कृपया ध्यान दीजिए, हम अपने यात्रियों को याद दिलाना चाहेंगे कि सरकारी नियमों के अनुसार विमान में मोबाइल फोन्स का प्रयोग करना वर्जित है, क्योंकि ये विमान के संचार साधन और यात्रियों की सुरक्षा में बाधा डाल सकते हैं. धन्यवाद. काय माहीत. This is like a bunch of islands or something.
आप अपने स्थान पर बैठे रहें। कृपया सामान कक्ष सावधानी से खोलें। You may now use your mobile phones. We request you to please remain seated until the seatbelt sign has been switched off. Please be careful while opening the overhead bins, as items may have moved during the flight. फर्स्ट डेस्टिनेशन My first international trip. My फर्स्ट and डेस्टिनेशन as इज a फुकेट. family, this is our first international trip, and in Thailand, this is our first destination. सो आम्ही लँड झालो आहोत थायलंडला, फुकेतला Hello guys. आलो. सो आम्ही आता पोचलो आहोत फुकेतला आणि सकाळचे वाजले आहेत 11 ऑलमोस्ट. तर आमचं सगळं विजा अरायवल हे सगळं होऊन आता आम्ही बाहेर पडलो आहे, टॅक्सीमध्ये आहोत आणि आमच्या हॉटेलवर चाललो आहे. तर हॉटेलवर जायला आम्हाला ऑलमोस्ट 1 तास लागणार आहे. तर बाय द टाईम एन्जॉय द व्ह्यू. The houses here are really nice, you know. तर आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये पोचलो आहे आणि आमचं चेकिंग अजून झालं नाही आहे. ते 2 वाजताचं आहे. तर बाय द टाईम आम्ही जेवून घेतलं आणि हे इंडियन रेस्टॉरंट आहे. सगळं इंडियन मेनू पण आहे, थाय मेनू पण आहे. पण आता आमचं जस्ट फर्स्टच होतं. सम्या बसली आहे. आमचं फर्स्टच मील आहे थायलंडमधलं आणि आम्हाला ॲक्च्युली खूप भूक लागली होती कारण आम्ही खूप रात्री जेवलो होतो आणि आत्ता 12:15 झाले तिकडे. आम्हाला भूक लागली होती म्हणून मग आम्ही इंडियनच घेतली सध्या. आणि आता आम्ही चेकिंग करू आणि नंतर थोडंसं फ्रेश होऊन चेंज वगैरे करून मग हाफ डे सिटी टूर आहे. तर मग आम्ही त्या सिटी टूरसाठी रेडी होऊ, पण त्याच्या आधी आम्हाला आधी हॉटेल मिळेल, म्हणजे रूम मिळेल हॉटेलची आणि मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ आणि मग आम्ही चेकिंग करू. सो दॅट्स इट. ओव्हरऑल इकडचं क्लायमेट चांगलं आहे. खूप हॉट नाही आहे आणि खूप थंड नाही आहे, पण प्लेझंट आहे. हां, अजून तरी आपल्याला चांगलं वाटतं. असं इंडियासारखं असं गरम नाही होते, ह्युमिड नाही आहे, पण आहे म्हणजे एकदम असं थंडी नाही आहे. ऊन वगैरे तर आहे व्यवस्थित, पण असं गरम जे होतं ना आपल्याकडे, जसं खूप घाम येतो तसं नाही आहे. आता बाहेर पडल्यावर ॲक्च्युली कळेल. आम्ही आता हॉटेलमध्येच आहोत त्यामुळे कदाचित असेल. म्हणजे हॉटेलमध्ये स्विमिंग पूल वगैरे सुद्धा आहे. इथे पूर्ण लॉबी आहे, हे पूर्ण रेस्टॉरंट आहे आणि इथे पाठी रिसेप्शन आहे. इकडनं रूम्स आहेत त्या साईडला. तर हे असं आम्ही आता इथे जेवलो आहे, खाल्लं आहे आणि तिकडे स्विमिंग पूल आहे त्या पार्टमध्ये. तर आम्ही जाऊ कदाचित स्विमिंग करायला, बघू कधी वेळ आहे. तर आम्ही आता चालू आहोत हाफ डे सिटी टूरसाठी आणि हा सौम्याचा आउटफिट आहे. लॉंग स्कर्ट, क्रॉप टॉप. हा सचिनचा आउटफिट आहे. जीन्स आणि हा माझा आउटफिट आहे. She has some nice glasses. सगळं मॅच होता है, you know. Very classy, very elegant, very demure look. So let's go. दिलं स्पंजली. सगळं इथे रेकॉर्ड होतं. चढाव आहे ना एवढं. तर ही फुकेत सिटी आहे आणि तुम्ही बघू शकता चढाव उतार. इकडचे रस्ते सगळे असेच आहेत. पूर्ण डोंगरावरच आहे.
सो आम्ही इथे फॅन्टॅस्टिक फुकेत म्हणून एक सुविनियर शॉप आहे, तिथे आलो होतो. तर इथे आम्ही एक्झिटच्या इथे आहोत, तिथून एंट्री आहे आणि आतमध्ये असे बरेच सुविनियरचे प्रकार होते. तर त्यांनी आतमध्ये असं काय काय छान डेकोरेटिव्ह पण आयटम करून ठेवले होते, पण ऑब्व्हियसली ते खूप महाग आहे, तर आम्ही काही घेतलं नाही. पण ओव्हरऑल हे असं आहे. काजूच्या फॅक्टरीत आलो आहे. This one, the real one, kaju fruit. You can smell, na? Kaju fruit. The real one. Can smell, smell. This one fruit have only one seed. One fruit have only one seed. Inside one seed, you have only one nut. The fruit sweet and sour. तर सचिन, या काजूच्या फॅक्टरीमध्ये काय होतं? वेगवेगळ्या प्रकारचे काजू आहे, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे. लाईक कुठले कुठले? कोकोनट आहे, कॉफी आहे, चॉकलेट आहे, सेसमी आहे, नोरी सीड आहे, सावर क्रीम अनियन आहे, गार्लिक होतं. ग्रीन टी आहे, पाणी कॉर्न होतं आहे, आणि आणि टॉम यम आहे. मेनी गुड व्हरायटी. 17 फ्लेवर्स होते. हनी आणि इथे डेकोरेशन. डेकोरेशन, आणि तिथे एक मोठा काजू आहे हियर, आणि इथे पण काजू आहे. पण हे सगळं आपल्या इथे कोकणात बऱ्यापैकी आहे, त्यामुळे इथे सुविनियर असं काही घेण्यासारखं. हां, म्हणजे त्यांनी सगळं दाखवलं, ओले काजू आणि सुके काजू, पण ते आपल्याला सगळं माहिती आहे ऑलरेडी. तर हे आहे ही फॅक्टरी होती. फुकेत सिटी. इथे बऱ्यापैकी छोटी छोटी घरं आहेत. आय थिंक ही सगळ्यात अशी टॉलेस्ट बिल्डिंग 2-4 मजलीच असेल बहुतेक तरी. मोस्टली सगळ्यांचे बंगले बिंगलेत, हॉटेल. आता मी कॅश्यू नट फॅक्टरीवरनं आता मी हनीबी फार्ममध्ये आलो. किती छान गेलं बघ त्यांनी. Yes, no, I'm kind of scared. What if a honeybee bites me? जसं काय ते फिरतच असणार आहे तशा. हां, डू यू थिंक त्याच्या ओपन फिरत असणार? हो हो, नाहीतर काय, एवढूसच तर आहे. ते बघ हनी. हा रे. This is the biggest honey hive in Thailand. It's really biggest. It's a honey bar. छोटी छोटी चिक्की है. आम्ही एका टेम्पलमध्ये आलो आहे आणि काय सुंदर टेम्पल आहे.
लुक ॲट द ब्युटी. हे एवढं मोठं टेम्पल आहे आणि त्याचं सगळं असं कार्विंग वगैरे केलं आहे वरती गोल्डने. चमकतं पण आहे. कॅमेऱ्यात नाही येते पण इथे खूप चमकतं आहे ते. आणि हे त्याचं पूर्ण असं आवार आहे मोठंच्या मोठं. हे यांचं फोटो सेशन चालू आहे इथे. हे बुद्धा स्टॅच्यू आहे. इथे सगळे प्रेयर करतात. हे टेम्पल आहे. हे आम्ही टेम्पलच्या आतमध्ये आहोत आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. कळस, शँडेलियर. याच्यावर पण कारिगिरी केली. हे बघ, हे गौतम बुद्ध त्या कुठलं ते झाड, बोध गाया. बोध गाया. आय डोंट नो. आय थिंक इट्स बोध गाया. आम्ही ह्या टेम्पलवरून आत्ता या टेम्पलमध्ये चाललो आहे. आणि याने इतका सुंदर मेंटेनन्स केलं आहे, मेंटेनन्स ठेवलं आहे. सगळं इतकं छान क्लीन ठेवलं आहे आणि एकदम भव्य उंच असं हे देऊळ आहे. आणि याचा आवार पण खूप मोठा आहे. सगळ्या पगोड्यांची स्टाईल सेमच असते ना. येस. लेट्स एंटर द टेम्पल. तर ॲक्च्युली ना आम्ही इथे माउंटेनच्या टॉपवर आलो आहे आणि इथून हा व्ह्यू पॉईंट ॲक्च्युली तिकडे व्ह्यू आहे त्या साईडला खाली. तर हा व्ह्यू आहे. टापू ये देखा था ना अपन ने. आणि इथे 2 ईगल आहेत. असा व्ह्यू पॉइंट आहे. असा वॉक दिलाय. सुंदर व्ह्यू. लाइटिंग वगैरह लागले.
फुकेत की गलियों में हम घूम रहे हैं. सचिन, फुकेत की गलियों में घूम रहे हैं. हे सगळीची वॉकिंगच आहे. इथे शॉप्स आहेत. तर बेसिकली ही एक वॉकिंग स्ट्रीट आहे जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता, खाऊ शकता, हॉटेल्स आहेत, असे सेल्फी बूथ केलेत जिथे तुम्ही फोटो काढू शकता आपल्या फॅमिलीबरोबर. तर ह्या स्ट्रीटमधून आम्ही आता चालत आलो. इथे काही फोटो बिटो काढले. इथे स्ट्रीट आर्टिस्ट. सो आम्ही रेडी आहोत पीपी आयलंडला जायला. 7:30ला आमचा ड्रायव्हर येणार आहे. तोपर्यंत आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आहे. हेवी ब्रेकफास्ट करतो आहे. सौम्या बस लाईट ब्रेकफास्ट करते. मग तू ब्रेड नाही घेतला? मी नंतर घेते. ओके. आणि आमचं हे सगळं रेडी आहे. आजचं सगळं सामान. एक जोडी कपडे पण घेतले. सौम्या, आर यू रेडी? आमचा ब्रेकफास्ट रेडी आहे. सॅलड्स, फ्रूट सॅलड्स, हॉट वॉटर, टी कॉफी, ज्युसेस, कोल्ड वॉटर, इन्फ्यूज वॉटर, ज्यूस, मिल्क, केलॉग्स, ओट्स, नॉनव्हेज प्रकार, ऑमलेट, बॉइल्ड एग आणि रेस्टॉरंट. ते सौम्या बसली आहे. वी आर ॲक्च्युली फिनिश विथ इटिंग ब्रेकफास्ट. सौम्या. आणि आम्ही ड्रायव्हरची वाट बघतो आहे. आम्ही ते सामान वगैरे आणून ठेवलं आहे. असं रेस्टॉरंट आहे. इथून एंट्रन्स आहे. आणि हा आउटसाइड एरिया आहे. आणि स्विमिंग पूल आहे. गुड मॉर्निंग. आज आमचा टूरचा सेकंड डे आहे आणि आम्ही वेट करतो आहे आमचा ट्रॅव्हल एजंट रिपोर्ट करायला अँशियसली. आणि हे आहे आमचं पूल हॉटेलचं. तुम्ही पाहू शकता सुंदर सॅनेरिक आहे, सिनिक असा व्ह्यू आहे. आता हा जो मागचा एरिया आहे हा छोटासा बार आहे इथे प्रांजलीच्या मागच्या साईडला. आणि ते आमचं मेन हॉटेल पण आहे ज्याच्यामध्ये रेस्टॉरंट आहे वर. आणि हा सचिनचा आउटफिट आहे. आज आम्ही सगळ्यांनी बीच आउटफिट घातलेत कारण आम्ही पीपी आयलंडवर चाललो आहे. हा आमच्या ग्रुपला ब्लू कलरचा बँड दिला आहे. म्हणजे ब्लू कलरच्या बँडची लोकं सगळी आमच्या एका बोटवर असतात. तर इथे आम्ही पोर्टवर पोचलो आहे. आणि इकडे आता आम्ही तिकीटं वगैरे काढून आम्ही या बोटीमध्ये बोर्ड होऊ. आणि या ज्या बोटी आहेत समोर दिसतात
ते आम्हाला फिफी आयलंड आणि अजून वेगवेगळ्या आयलंडवर घेऊन जातील. तर ही स्पीड बोट असेल आणि शेअर्ड बोट असेल. तर शेअरिंगमध्ये आमच्याबरोबर अजून काही लोक असतील. इथे वेगवेगळे फ्लॅग्स आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे इंडियाचा सुद्धा फ्लॅग आहे. हा बघा. Sure today, smooth. Are we gonna be bumping, okay? Sometimes it's not smooth, sometimes up and down. But today, bumping on the boat is not same bumping on the waves, okay? But please guys, your holiday today, right? Your आम्ही निघालोय. Please guys, get smile. Don't do serious, okay? But right now, are you ready to go? कुठे झालं? Are you ready? Yeah. Let's go. And this one, Bopora ring in Chinese, okay? And for the birthday soup or the birthday drink, I recommend for someone honeymoon today. सौम्य ते टाईट केलंय ना बाळा. थांब थांब. मला वाटतं लाईफ जॅकेट आहे ना ते मागून कुठून तरी ते आहे ते लावलं नाही आहे. ते बघ प्रांजली तुझं पण ते तिला सांग ना, ते आंटीला सांग लाईफ जॅकेट ते बरोबर लावायला तिथे. हॅलो परत जाते का? आहे तिथे पाण्यात. लंच एरिया. फिफी आयलंडवर आम्ही लंच केलं आणि आता काही फोटो काढतो आणि पुढच्या प्रवासाला लागणार. आयलंड आहे जिथे आपण बीचवर जाऊ शकतो. हे इथे बस
ให้บริการนะครับติดตั้งทั้งกระจกรถยนต์ฟิล์มกรองแสงกระจกโม้เรือกระจกหน้าต่างเรือนะครับแล้วก็รวมไปถึงกระจกรถ Phuket ไม City โครกันอีกด้วยสั่งทำแล้วก็ดูแลโดยช่างชำนาญงาน आम्ही कुठे นะครับ जातोय? ติดต่อสอบถาม CP เพิ่มเติม Island ได้ वरनं. นะฮะ 0762391 म्हणजे हॉटेलवर जातो. แล้วก็ทาง आणि Facebook आता आम्ही थोडा रेस्ट करूनนะครับ इथे अशा ตอนนี้ मोटरबाईकเรา रेंटवर मिळतात.รับสมัครช่างฝึกงาน तर तुमच्याकडे इंटरनॅशनल लायसन्स असेल तर तुम्ही चालवू शकता गोव्यासारखं. วุฒิศึกษาปวชหรือม3ก็ได้นะครับเป็นสภา ते पाठी काय ऐकायला येते हे काहीतरी थाय आहे. आम्हाला काही कळत สอบ नाही. ถามได้ที่เบอร์นี้เลย 081 538 9388 081 895 3217 นะครับ ติดต่อกันได้กับร้านอาณาจักรกระจกโค้งครับ อยู่ไหนใกล้ไกลฟังได้ทั่วโลก www.studioline.media1.com D-Light 905 FM Music by the Sea FM लावलं ह्यांनी. हॅलो गुड मॉर्निंग. सो आज आहे आमचा डे 3 10th ऑफ मे आणि आज आम्ही निघालो आहोत कुठे फुकेत क्रॅबी. सो आम्ही फुकेतवरनं चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही क्रॅबीला चाललो आहे. तिथून आम्ही जाणार आहोत टायगर किंगडमला. तर आता जस्ट आम्ही गाडीत बसलो आहे आणि आमची गाडी बघा केवढी मोठी गाडी आहे. आणि आम्ही तिघेच जण आहोत आणि रूफ एकदम सुंदर रूफ आहे. हे रूफ आहे. तर इथे आम्हाला थोडासा लँग्वेजचा मला प्रॉब्लेम आहे बट लेट्स सी. सगळ्यांनी बेल्ट लावा. ठीक आहे. मला वाटतं तिसरा दिवस आपण अंदाज जाणार आहे. तर आता आम्ही आलो आहोत टायगर किंगडम फुकेतला आणि इथे रिअल टायगर्स वगैरे आहेत. ही एंट्री आहे. चलो लेट्स गो. सचिन चल. काय चीता दे आर नॉट टायगर. टायगर फॅमिली. And there are tigers. म्हणजे या केजमध्ये आपण जायचं म्हणतो. हां हे बघ इथे पण बसला. इथे झोपला एक. तर इथे तुम्हाला टायगरला हात लावायला त्याच्या केजमध्ये पिंजऱ्यामध्ये जायला वेगळे पैसे भरावे लागतात आणि आम्ही हे पैसे भरून आतमध्ये गेलो होतो कारण फर्स्ट टाइम थायलंडला आलो तर फक्त सगळं करायलाच पाहिजे. Man bữa đi mà chọp vô lạ đâu. Em ơi. तर हा आहे बेबी टायगर आणि सौम्यासाठी बेबी टायगर चूज करावा लागला आम्हाला. कारण 14 वर्षाच्या खालील मुलांना ते मोठ्या टायगरमध्ये जायला देत नाहीत, मोठ्या टायगरच्या केजमध्ये. आणि प्लस एका ॲडल्टलासुद्धा अकंपनी करावं लागतं आपल्या मुलाबरोबर. बाय द वे त्यांचं वेगळं तिकीट असतं. तर हे दोघे या केजमध्ये गेलेले, जो हा बेबी टायगर आणि पाठी पण एक छोटा टायगर आहे. Wow, vô anh đi. Pause. सौम्य बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे टायगर बरोबर कारण तिला कॅट्स खूप आवडतात आणि सचिनला सुद्धा. Boss săn tiger. पपी
आणि इथे पण एक बसलाय. इथे बोर्ड आहे जिथे काउंटर्स, हे त्यांचे न्यूट्रिशनिस्ट, कीपर आणि त्यांचे जे डॉक्टर आहेत, वेट, त्याच्यानंतर ट्रान्सफरिंग प्रोसेस, ते ट्रान्सफर कसं करतात बाय ट्रक, बाय एअरप्लेन, आणि त्याच्यानंतर मध्ये त्यांचं केअरटेक कसं करतात, की त्यांना हे असं देतात क्लॉज आणि हे शेअर करायला. नंतर इथे स्विमिंग पूल आहे मोठा, तिथे त्यांना डुंबायला देतात आणि नॅचरल हॅबिटॅटमध्ये त्यांना ठेवतात. पाणी आहे, ते पाण्यामध्ये ह्या खेळत होतात. आता हे त्यांचे केअरटेकर आहेत या युनिफॉर्ममध्ये. India's national animal, Bengal tiger. Scientific name is Panthera tigris tigris. इंडिया, नेपाळ, बांगलादेश, भूतानमध्ये ते सापडतात. 100 ते 250 किलोग्राम वेट असतं त्यांचं. आज आमची ही मोठी गाडी आहे. मग कुठली आहे? आज आमची एवढी मोठी गाडी आहे. चलो बाय बाय टायगर किंगडम. ते फ्लॅग्स आहेत आणि ह्यांच्या इथे ना कुठलं पण काही पण असेल ना तर हे असं टेम्पल असतंच असतं, लहान मोठं अकॉर्डिंग टू द बिल्डिंग. तर हे जरा मोठं आहे. जर छोटी छोटी घरं असतील तर त्यांचं छोटं असतं, पण असतंच. अशा पद्धतीने आम्ही आता फुकेतवरनं क्रॅबीला निघालो आहे. कंटिन्यू टू द नेक्स्ट व्लॉग.